हाय फ्रेंड्स, लर्न विथ फन चॅनल मध्ये तुमचे हार्दिक स्वागत। इयत्ता 9वी, विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान, प्रकरण नंबर 14. प्रकरणाचं नाव आहे पदार्थ आपल्या वापरातील। पदार्थ आपल्या वापरातील। या प्रकरणाच्या खाली पान नंबर 162 वर उपक्रम सह जो काही स्वाध्याय आलेला आहे त्यामध्ये जे काही प्रश्न विचारलेले आहे तर त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर सुरू करूया। या प्रकरणाच्या खाली आलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे। आपल्याला प्रश्न क्रमांक पहिला दिलेला आहे, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा। तर त्यामध्ये अ दिलेला आहे, धुण्याच्या सोड्यामध्ये स्फटिक जलाच्या रेणूची संख्या टिंबटिंब आहे, तर ती 10 आहे। हा दिलेला आहे, बेकिंग सोड्याचे रासायनिक नाव टिंबटिंब आहे, सोडियम बायकार्बोनेट। यानंतर आपल्याला याच खाली ई दिलेला आहे, हायपरथायरॉइडिझम या रोगासाठी टिंबटिंबचा वापर करतात, आयोडीन 123 चा। यानंतर याच खाली पुढचा ई दिलेला आहे, टेफ्लॉनचे रासायनिक नाव टिंबटिंब आहे, तर टेफ्लॉनचे रासायनिक नाव हे पॉलीटेट्राफ्लोरोइथिलीन हे आहे। यानंतर आपल्याला पुढे प्रश्न क्रमांक दुसरा दिलेला आहे, योग्य जोड्या लावा। योग्य जोड्यामध्ये आपल्याला अ गट आणि ब गट दिलेला आहे, तर अ गटामध्ये 1 नंबर दिलेला आहे, संतृप्त मिठवणी, मिठाचे स्फटिकी भवन। 2 नंबर आहे सम्मिलित मीठ, तर योग्य जोडी आहे सोडियम धातुमुक्त। यानंतर पुढे 3 नंबर दिलेला आहे, CaOCl2, तर योग्य जोडी आहे रंगाचे ऑक्सिडीकरण। आणि 4 नंबर दिलेला आहे NaHCO3, तर योग्य जोडी आहे आम्लारीधर्मी क्षार। यानंतर आपल्याला पुढे प्रश्न क्रमांक तिसरा दिलेला आहे, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। खालील प्रश्नांची उत्तरे लिहामध्ये आपल्याला 7 उपप्रश्न दिलेले आहे, तर या 7 उपप्रश्नापैकी अ दिलेला आहे, किरणोत्सारिता म्हणजे काय, तर किरणोत्सारिता म्हणजे काय। तर या प्रश्नाचे उत्तर आपल्याला या पद्धतीने सांगता येईल, युरेनियम, थोरियम, रेडियम यासारख्या उच्च अणुअंक असणाऱ्या मूलद्रव्यांमध्ये अदृश्य, अतिशय भेदक व उच्च दर्जा असणारी प्रारणे उत्स्फूर्तपणे उत्सर्जन करण्याचा गुणधर्म असतो, याला किरणोत्सार असे म्हणतात। हा गुणधर्म असणाऱ्या पदार्थास किरणोत्सारी पदार्थ असे म्हणतात। किरणोत्सारी मूलद्रव्यांचे अणुकेंद्रक अस्थिर असते। यानंतर आपल्याला याच खाली आ दिलेला आहे, अणुकेंद्रक अस्थिर आहे असे केव्हा म्हणतात, जेव्हा अणुकेंद्रकातून किरणोत्सारी प्रारणे म्हणजे अल्फा, बीटा आणि गॅमा किरणे बाहेर टाकली जातात तेव्हा अणुकेंद्रक अस्थिर असल्याचे म्हटले जाते। यानंतर आपल्याला याच खाली ई दिलेला आहे, कृत्रिम खाद्य रंगामुळे कोणते आजार होतात, तर कृत्रिम खाद्य रंगामुळे खालील प्रकारचे आजार होतात, आपल्याला हे उत्तरामध्ये देता येईल। यानंतर आपल्याला पुढचा ई दिलेला आहे, औद्योगिक क्षेत्रात किरणोत्सारितेचा उपयोग कोठे करतात, तर औद्योगिक क्षेत्रामध्ये किरणोत्सारितेचा उपयोग अणुभट्ट्यांमध्ये इंधन म्हणून वीज निर्मितीसाठी केला जातो। त्याचबरोबर कागद, प्लास्टिक आणि धातूच्या शीटच्या उत्पादनाच्या दरम्यान त्यांचा जाडपणा नियंत्रित करण्यासाठी केला जातो। त्याचबरोबर सिरेमिक वस्तूंमध्ये त्याचा उपयोग केला जातो। त्याचबरोबर रेडिओग्राफीमध्ये सुद्धा किरणोत्सारितेचा उपयोग करतात। यानंतर पुढे आपल्याला उ दिलेला आहे, टेफ्लॉनचे गुणधर्म लिहा। तर टेफ्लॉनचे गुणधर्म वातावरणाचा व रासायनिक पदार्थाचा टेफ्लॉनवर परिणाम होत नाही, हा एक गुणधर्म सांगता येईल। त्याचबरोबर पाणी व तेल हे दोन्ही पदार्थ टेफ्लॉन कोटेड वस्तूंना चिकटत नाहीत। पुढचा गुणधर्म सांगता येईल, उच्च तापमानाचा टेफ्लॉनवर परिणाम होत नाही, कारण टेफ्लॉनचा द्रवणांक हा 327 अंश सेल्सिअस इतका आहे। आणि त्याचबरोबर टेफ्लॉन कोटेड वस्तू सहजतेने स्वच्छ करता येतात, हे गुणधर्म आपल्याला सांगता येतील। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा। कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कॉमेंट करा। यानंतर आपल्याला पुढचा उ दिलेला आहे, पर्यावरणपूरक रंगपंचमी साजरी करण्यासाठी कोणत्या प्रकारचे रंग वापराल आणि का, तर पर्यावरणपूरक रंगपंचमी साजरी करण्यासाठी कोणत्या प्रकारचे रंग वापराल,
तर आपल्याला या वस्तूंपासून रंग तयार करता येतील आणि ते रंग आपण वापरले पाहिजे आणि त्याचं कारण पण या ठिकाणी दिलेलं आहे. यानंतर पुढे आपल्याला ए दिलेला आहे. टेफ्लॉन विलेपन सारख्या पद्धतीचा वापर खूप वाढलेला का आहे? तर टेफ्लॉन विलेपन सारख्या पद्धतीचा वापर वाढण्याची कारणे आपल्याला सांगता येईल. टेफ्लॉन हा एक असा पदार्थ आहे जो रसायनांमध्ये जड असतो, उच्च तापमानात तो स्थिर असतो, स्वच्छ करण्यास सोपा आणि न चिकटणारा असतो. हे सर्व गुणधर्म विलेपनासाठी म्हणजे त्याला आपण कलाई म्हणतो, तर त्यासाठी एक आदर्श बनतात. स्वयंपाकाची भांडी किंवा औद्योगिक उपकरणामध्ये चिकटण्याची प्रक्रिया टाळण्यासाठी टेफ्लॉन कोटिंगचा वापर अधिक सामान्य झाला आहे. यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक 4 दिलेला आहे. स्पष्टीकरणासह लिहा. तर स्पष्टीकरणासह आपल्याला लिहायचं आहे. तर या ठिकाणी आपल्याला या प्रश्नाची उत्तरे द्यायची आहे. तर त्यामध्ये आपल्याला अ दिलेला आहे. विरंजक चूर्णाला क्लोरीनचा वास येतो. तर याचं कारण आहे ब्लिचिंग पावडरमध्ये क्लोरीन हा मुख्य घटक असतो. हवेच्या संपर्कात आल्यावर ब्लिचिंग पावडर हवेतील कार्बन डायऑक्साईडवर प्रक्रिया देऊन कॅल्शियम कार्बोनेट आणि क्लोरीन तयार करते. त्यामुळे त्याला क्लोरीनचा वास येतो. यानंतर आपल्याला याच खाली आ दिलेला आहे. विहिरीचे दुष्पेन पाणी धुण्याच्या सोड्यामुळे सुपेन होते. तर दुष्पेन पाणी सुपेन होण्याचं कारण आपल्याला या पद्धतीने सांगता येईल आणि त्याचं स्पष्टीकरण देता येईल. यानंतर आपल्याला ई दिलेला आहे. दुष्पेन पाण्यात साबणाचा साका तयार होतो. तर त्याचं स्पष्टीकरण आपल्याला या पद्धतीने देता येईल. यानंतर आपल्याला पुढचा ई दिलेला आहे. पावडर कोटिंग करताना फवारा उडवताना पावडरच्या कणांना विद्युत प्रभार देतात. तर त्यांना विद्युत प्रभार का देतात तर ते आपल्याला स्पष्टीकरणामध्ये द्यायचं आहे. तर त्याचं कारण विद्युत प्रभार देण्याचं कारण आपल्याला या पद्धतीने मांडता येईल. यानंतर उ दिलेला आहे. एनोडायझिंग मध्ये अल्युमिनियमची वस्तू धनाग्र म्हणून वापरतात. तर धनाग्र म्हणून का वापरतात तर ते आपल्याला या पद्धतीने स्पष्ट करता येईल. यानंतर पुढे आपल्याला उ दिलेला आहे. काही किरणोत्सारी पदार्थातून येणारे प्रारण विद्युत क्षेत्रातून जाऊ दिल्यास मार्गातील फोटोग्राफिक पट्टीवर 3 ठिकाणी खुणा दिसून येतात. तर 3 ठिकाणी खुणा का दिसून येतात तर त्याचं कारण आपल्याला स्पष्टीकरण त्याचं या पद्धतीने करता येईल. यानंतर ए दिलेला आहे. स्पेस शटलच्या बाहेरील थरावर विशिष्ट सिरॅमिक टाइल्स लावतात. तर त्याचं स्पष्टीकरण आपल्याला या पद्धतीने देता येईल. यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक 5 दिलेला आहे. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. त्यामध्ये अ, आ आणि ई दिलेला आहे. तर पैकी अ आहे. कृत्रिम खाद्यरंग व त्यात वापरले जाणारे पदार्थ सांगून त्यांचे दुष्परिणाम लिहा. तर कोणते रंग वापरले जातात ते पण सांगायचं आहे आणि त्याचे दुष्परिणाम पण आपल्याला सांगायचे आहे. तर कृत्रिम खाद्यरंगाचे प्रकार आणि त्यातील घटक या ठिकाणी दिलेले आहेत आणि त्याचे जे दुष्परिणाम आहेत तर ते पण म्हणजे कशामध्ये वापरतात आणि त्याचा काय दुष्परिणाम आहे प्रत्येक ठिकाणी दिलेला आहे. यानंतर याच खाली आ दिलेला आहे. स्फटिक जल म्हणजे काय ते सांगून स्फटिक जल असणारे क्षार व त्यांचे उपयोग लिहा. तर स्फटिक जल म्हणजे काय? स्फटिक रचनेत पाण्याच्या रेणूंची संख्या निश्चित असते, यालाच स्फटिक जल म्हणतात. मग स्फटिक जल असणारे क्षार आहेत तुरटी, बोरॅक्स, इप्सम सॉल्ट, बेरियम क्लोराईड, सोडियम सल्फेट आणि मोर्चूद यांचे उपयोग. आपल्याला मग ही जी तुरटी आहे तुरटीचे उपयोग, बोरॅक्सचे उपयोग, इप्सम सॉल्टचे उपयोग, बोरियम क्लोराईडचे उपयोग, सोडियम सल्फेटचे उपयोग आणि मोर्चूदचे उपयोग या पद्धतीने उत्तरामध्ये लिहावेच लागतील, म्हणून हे उत्तर मोठं आहे. यानंतर आपल्याला पुढे ई दिलेला आहे. सोडियम क्लोराईडचे विद्युत अपघटन करण्याच्या 3 पद्धती कोणत्या? सोडियम क्लोराईडचे विद्युत अपघटन करण्याच्या 3 पद्धती आपल्याला या ठिकाणी उत्तरामध्ये या पद्धतीने लिहिता येतील.
यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक 6 दिलेला आहे. उपयोग लिहा. तर आपल्याला प्रत्येकाचे उपयोग लिहायचे आहे. तर एनोडायझिंग, तर एनोडायझिंगचे उपयोग आपल्याला या पद्धतीने सांगता येतील. त्यानंतर पुढे आपल्याला दिलेला आहे पावडर कोटिंग, हे आहे पावडर कोटिंगचे उपयोग. पुढे ई दिलेला आहे किरणोत्सारी पदार्थ, तर किरणोत्सारी पदार्थाचे उपयोग. आणि पुढे आहे सिरॅमिक, तर सिरॅमिकचे उपयोग. यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक 7 दिलेला आहे. दुष्परिणाम लिहा. तर कृत्रिम डायचे दुष्परिणाम आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. तर कृत्रिम डायचे दुष्परिणाम. त्यानंतर पुढे दिलेला आहे कृत्रिम खाद्यरंग, त्याचे दुष्परिणाम. यानंतर पुढे आहे किरणोत्सारी पदार्थ, त्याचे दुष्परिणाम. आणि पुढे आहे दुर्गंधीनाशक, तर त्याचे दुष्परिणाम. यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक 8 दिलेला आहे. रासायनिक सूत्र लिहा. तर प्रत्येकाचं रासायनिक सूत्र आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. तर विरंजक चूर्णचे रासायनिक सूत्र, मिठाचे, बेकिंग सोड्याचे आणि धुण्याचे सोड्याचे रासायनिक सूत्र. यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक 9 दिलेला आहे. खालील चित्राबाबत स्पष्टीकरण लिहा. तर या ठिकाणी पावडर कोटिंगचं जे चित्र दिलेलं आहे, तर या पावडर कोटिंगच्या चित्राचे स्पष्टीकरण आपल्याला या पद्धतीने देता येईल. यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला दिलेला आहे उपक्रम. पावडर कोटिंग, टेफ्लॉन कोटिंग करतात त्या ठिकाणांना भेट देऊन प्रक्रियेची माहिती मिळवा. या वर्गात सादर करा. तर पावडर कोटिंग आणि टेफ्लॉन कोटिंग करताना त्या ठिकाणी भेट देऊन माहिती मिळवायची आहे. तर तुम्ही भेट देऊनही माहिती मिळवू शकता. आणि भेट दिल्याच्या नंतर तुम्हाला काय माहिती मिळेल, तर ती माहिती तुम्हाला या पद्धतीने पावडर कोटिंगची माहिती आणि टेफ्लॉन कोटिंगची माहिती तुम्हाला त्या ठिकाणाहून मिळेल. तर ती तुम्ही उपक्रम मध्ये मांडू शकता. पावडर कोटिंगचे फायदे. आता पुढे टेफ्लॉन कोटिंग, तिची प्रक्रिया, या टेफ्लॉन कोटिंगचे फायदे आणि पावडर आणि टेफ्लॉन कोटिंग मधील फरक पण या ठिकाणी उपक्रम मध्ये तुम्हाला जर लिहायचं असेल तर तो तुम्ही लिहू शकता. चला तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा. कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कॉमेंट करा.